या व्हिडिओमध्ये आपण तांदळापासून हेअर मास्क कसा बनवायचा आणि तो कसा यूज करायचा हे पाहणार आहोत। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण तांदळापासून हेअर मास्क बनवून तयार करणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। तर हा जो हेअर मास्क आहे तो कोणासाठी आहे? बघा, ज्यांचे केस अजिबात वाढत नसतील किंवा ज्यांच्या केसामध्ये अजिबात चमक नसेल किंवा ज्यांचे केस खूप पातळ असतील अशांसाठी हा जो हेअर मास्क आहे तो वरदान ठरणार आहे। बघा, खूप बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे। खूप मोजक्या वस्तूंपासून आपण हा हेअर मास्क जो आहे तो बनवून तयार करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर हा हेअर मास्क कसा बनवायचा हे पाहू। राईस हेअर मास्क बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं। तांदळाला व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून रात्रभर तांदूळ जे आहे ते भिजत ठेवलेलं आहे। इथं बघू शकता तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हे जे तांदूळ आहे या तांदळापासूनच आपल्याला हेअर मास्क बनवायचा आहे, म्हणजे भिजलेल्या तांदळापासून हेअर मास्क बनवायचे। तर आता यातलं काय करायचं, तांदूळ वेगळं करून घ्यायचं आणि जे पाणी आहे ते झाडांना घालू शकता। यामुळे झाडं जी आहेत ती झपाट्याने वाढतात, तर हे पाणी वेस्ट करायचं नाहीये। तर तांदूळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि 1 चमचाभर हवं तर तुम्ही यामध्ये यातलं पाणी जे आहे ते घालू शकता। फक्त 1 चमचा, जास्त पातळ बनायला नको हे मास्क। तर चला वाटून घेऊ आणि वाटताना लक्षात ठेवायचंय खूपच एकदम व्यवस्थित पेस्ट बनेल या पद्धतीने, म्हणजे क्रीम जी असते ना त्या पद्धतीने आपल्याला वाटायचंय, तेव्हाच हे जे मास्क आहे ते व्यवस्थित केसांना लागतं। तर आता बघा, इथं वाटलेलं आहे वाटण मी, म्हणजे तांदूळ वाटून घेतलेला आहे। 1 चमचा पाणी घातलं होतं। नंतर आवश्यकता वाटली तर पाणी घाला, नाही वाटली तर घालू नका, एवढं मी सांगेन। तर इथं बघा याची कन्सिस्टन्सी, ही जी पेस्ट बनलेली आहे ही एवढीच हवी। जास्त पातळ जर झाली तर हे जे मास्क आहे ते बिघडू शकतं, म्हणजे व्यवस्थित केसांना आपल्या बसत नाही, अप्लाय करता येणार नाही। तर एवढी ही याची कन्सिस्टन्सी हवी। यापेक्षा थोडंसं घट्ट झालं तरी चालेल, पण पातळ व्हायला नको। तर चला याला बाजूला ठेवू आणि आता दुसरा परत बाउल घ्यायचाय आणि यामध्ये 1 अंड फोडायचंय। आता इथं बघा, हे जवारी अंड आहे, म्हणजे देसी अंड आहे। तर तुम्ही इथं बघू शकता अंड फोडलं आणि अंड जे आहे ते खराब निघालं। तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अंड खराब निघालं। तर आता हे खराब अंड आपल्याला घालायचं नाही अजिबात। तर हे अंड फेकून द्यायचंय, बाउल धुवायचा आणि परत दुसरं अंड जे आहे बघू शकता हे किती खराब आहे अंड। तर असं अंड आपल्याला नको आहे, फ्रेश चांगला अंड हवा आहे। तर याला फेकून देऊन बाउल धुवून घेतला आणि दुसरं अंड घेतलं आणि हे जे अंड आहे ते देसी नाहीये, तर हे दुकानातून आणलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता देसी अंड्याचा कलर कसा होता आणि याचा बघा कलर हा फिक्का आहे। तर काही हरकत नाही, तुम्ही दुकानातलं ही अंड वापरू शकता। तर माझ्याकडे 1च देशी अंड उरलेलं होतं त्यामुळे मी अगोदर सुरुवातीला ते बघितलं, चेक केलं, पण ते खराब निघालं। आणि त्यानंतर बघा त्या अंड्यामध्ये मी काय घातलं, 1 छोट्या वाटीने 1 वाटी दही घातलेली आहे। आणि दही आंबट असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर थोडं 1-2 तास तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून ठेवू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये दह्यामध्ये गाठी राहता कामा नये, व्यवस्थित एकदम फाईन आपल्याला याला या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही हवं तर फोगनी मिक्स करू शकता, पण मिक्सरला शक्यतो तुम्ही तांदळासोबत घालू नका। मी 1-2दा तांदळासोबत घालून बघितलं होतं, पण त्याचा रिझल्ट मला व्यवस्थित वाटला नाही, माहित नाही आता कशामुळे आला नाही रिझल्ट। पण या पद्धतीने तुम्ही वरून मिक्स करू शकता। आता ही जी पेस्ट आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। तर अशा पद्धतीने आपण हा जो हेअर मास्क आहे तो बनवून तयार केलेला आहे। आता हा हेअर मास्क जो आहे तो कसा यूज करायचा हे सुद्धा माहित असणं तितकंच महत्वाचं आहे। हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून फक्त आणि फक्त एकदाच यूज करायचा आहे, म्हणजे आठवड्यातून एकदा लावायचा आहे केसांना। केसांच्या मुळापासून केसांच्या शेंड्यापर्यंत संपूर्ण केसांना हा जो मास्क आहे तो कोट करायचा आहे, म्हणजेच की लावून घ्यायचा आहे। तर बघा, हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचं हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे, पण केसांमध्ये जर तेल असेल तर हा हेअर मास्क वर्क करत नाही। त्यामुळे धुतलेल्या केसांवरतीच हा हेअर मास्क लावा किंवा केसांमध्ये अजिबात तेल नसेल तरच हा हेअर मास्क जो आहे तो लावायचा आहे।
असेल की हेअर मास्क कसा बनवायचा, तो कसा लावायचा, किती दिवस लावायचा आणि कधी लावायचा नाहीये, म्हणजेच की कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, हे सगळं काही डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो लक्षात आला असेल, आवडला असेल, ताई नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते। आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील, म्हणजेच की तुम्हाला काही समस्या येत असतील स्किन केअर किंवा हेअर केअर संदर्भात, त्या सुद्धा माझ्याशी शेअर करू शकता। मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यावरती एक छोटासा व्हिडिओ सुद्धा तयार करण्याचा प्रयत्न नक्की करेन। तर आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवला असेल। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।